गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साधना सेवा आणि सत्संग हा आपला चैतन्याचा मार्ग आणि दररोज साधना करणं हे येड्या गबाळाचं काम नाही. येथे पाहिजे जातीचे सतत अभ्यास. कशासाठी करायचा, कुणासाठी करायचा, कोणी माझ्यासोबत असो अथवा नसो, हा अभ्यास स्वतःचा स्वतःसाठी स्वतःच्या आत्मकल्याणाचा हा मार्ग आहे. आणि या मार्गावर चालल्याने आपल्याला काय मिळतं? भौतिक जीवनात समृद्धी मिळते, मानसिक जीवनात शांतता मिळते आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद, अखंड आनंद, सच्चित आनंद आपल्याला प्राप्त होतो. आणि हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही. आधी केले आणि मग सांगितले. सांगितल्यानंतर सांगितलं तरी का? का सांगितलं, का सांगायचं? कालच आपण रामदास स्वामी महाराजांनी लिहिलेला दासबोध जयंती साजरी केली. माघ शुद्ध दशमीला त्यांचा हा दासबोध नावाचा ग्रंथ लिहून पूर्ण झाला. म्हणून तो कालचाच दिवस होता आणि म्हणून त्याला दासबोध जयंती असं म्हणतात. आता जगाच्या कल्याणा देह कष्टविती परोपकारे अशा या संतांच्या विभूती असतात. त्यापैकीच एक समर्थ रामदास स्वामी, जे शिवरायांचे गुरु होते आणि त्यांनी आध्यात्मिक ज्ञानाबरोबर संसार करावा नेटका, दिसू देऊ नये कुठे फाटका, परमार्थाचा चुटका असू द्यावा. जेव्हा वैराग्य उत्पन्न झालं शिवरायांच्या अंतःकरणात, तेव्हा समर्थांनी त्यांना जाणीव करून दिली की अरे, तुझा जन्म कशासाठी झालेला आहे? फक्त अध्यात्मामध्ये तू स्वतः प्रगती करून तू स्वतः मुक्त होऊन जाशील, तू स्वतः मोक्षाला जाशील. आपण जेवणी जेववी लोका, ऐसे संतर्पण करी तुका. स्वतः मुक्त झाला, स्वतः मोक्षाला गेला, याच्यात काहीही कौतुक नाही. ज्याच्या आयुष्यात सद्गुरूचा आविर्भाव झाला, ज्याने सद्गुरूच्या चरणांवर श्रद्धा आणि विश्वास ठेवला, ज्याने त्याचे पंचप्राण सद्गुरूंना समर्पित केलेत, तो तर या जन्मात मुक्त झालाच म्हणून समजा. पण आपण मुक्त होऊन गेलो, आपण मोक्षाचे धनी झालोत, याच्यात काहीही कौतुक नाही असं समर्थ रामदास म्हणतात. जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करुणी सोडावे. कल्याण स्वामी म्हटले, का ये येडे बुडता हे जन पहावे ना डोळा. मला वाईट वाटतं, हे बुडतायत, यांना कळत नाहीये, जाऊ द्या ना, मरतायत तर मरू द्या ना. कल्याण स्वामी म्हणतायत, अरे नाही, विषय हा आहे, ते मरतायत ते मरू द्या, त्याच्याने तुला काही फरक पडत नाही. तू 1000 वेळा सांगितलं की इथं साधनेला या, कोणी येत नाही, मरू द्या ना तिकडे, तरफडू द्या ना त्यांना तिकडे, असं कल्याण स्वामी समर्थांना म्हणतायत. तर स्वामी समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्यांना काय, की अरे हे ज्ञान बाबा दिल्याने वाढतं, हे ज्ञान दिल्याने वाढतं. म्हणून कोणी घेवो अथवा न घेवो, तुझं काम आहे देण्याचं. तुला मी फुकट दिलं ना, तू समोरच्याला फुकट देऊन टाक. समोर तो कोणी ऐकायलाच तयार नाही हो, भिंतींना सांग, काही अडचण नाहीये. हळू सतत अभ्यास बनत बनत बन जाय. हे ब्रह्मबीज आहे, हे ब्रह्मबीज आहे. जिथं पडेल तिथं उगवल्याशिवाय राहणार नाही. हा, जमीन किती भुसभुशीत आहे त्याच्यावर डिपेंड करतं. जर जमीन एकदम भुसभुशीत असेल, बीज पडल्याबरोबर दुसऱ्या दिवशी कोंब उगेल. आणि जर फरशीवर पडलं तर तर कदाचित झाडू बरोबर झाडलं जाईल, कचऱ्यात जाईल, कचऱ्यात गेल्यानंतर उकिरड्यावर जाईल, उकिरड्यावर एखादा पक्षी त्याला वेचेल, त्याला खाईल, पक्षाच्या विष्ठेतून कुठेतरी भुसभुशीत जमिनीत पडेल आणि तिथं उगवेल. असं हे ब्रह्मबीज आहे, हे कधीही वाया जात नाही. आणि म्हणून जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, ज्ञानी करुणे सोडावे, सकळ जन दिल्याने वाढतं. आणि आपलं वाढलं पाहिजे, आपण मोक्षाचे धरी झालो पाहिजेत, याकरता हे जे ज्ञान आहे हे आपण देऊन टाकलं पाहिजे. ही श्वासाची साधना आहे.
हा प्राणायाम आहे. आणि या श्वासाने आपल्या अन्नमय कोशात ट्रान्सफॉर्मेशन होतं, मनोमय कोशात ट्रान्सफॉर्मेशन होतं, ज्ञानमय कोशात ट्रान्सफॉर्मेशन होतं. आणि अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि त्याच्या पलीकडे आनंदमय कोश. आनंदमय कोशात जाण्याच्या ही शिडी आहे. आणि एक एक कोश म्हणजे हे एक एक शरीर आपण ओलांडत 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 शेवटी देव पहावयासी गेलो आणि देवच होऊन गेलो, याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला येऊ शकते, फक्त पाहिजे ती ऑनेस्टी आणि ती ट्रान्सपरन्सी स्वतःची. दररोज साधना करा. पण पण अवघड नाहीये हे फासफूस करणं. दिस इज व्हेरी पोटेंट क्रिया. ही काय आहे? महर्षी पतंजली ऋषींनी हा क्रिया योग आपल्याला शिकवलेला आहे अष्टांग योगात. अष्टांग योग नावाच्या ग्रंथात हा क्रियायोग महर्षी पतंजली ऋषींनी शिकवला. आणि मला माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने त्याची समज मला उत्पन्न झाली, त्याचा अनुभव मला आला. आणि मग हा अनुभव आल्यानंतर मी माझ्या पुरता तरी कसा ठेवू? जर हे दिल्याने वाढणार असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत हे देणं हेच माझं मुख्य काम आहे. आणि बाकी चरितार्थ मी तर माझ्या सद्गुरूच्या चरणांवर समर्पित केलेला आहे. चरितार्थ तो ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानी, या भावनेने जो प्राप्त है वही पर्याप्त है. आणि मग दररोज सकाळी साधना, कोणी माझ्या सोबत असेल तरी आणि कोणी माझ्या सोबत नसेल तरी त्याच्या शिवाय. कारण मला माहित आहे माझं आत्मकल्याण याच्यातूनच होत आहे. होताना मी प्रत्यक्ष बघत आहे. लोक आश्चर्याने विचारतात की कसं काय होतंय, असं कसं काय होतंय? हे सांगता येऊ शकत नाही. हा गुंगे का गुड आहे. आधी करा. आणि हे तुकाराम महाराजांनी पण केलं. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन शुद्ध भावे, करुनिया मन शुद्ध भावे, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवा. करा. तुकाराम महाराज पण काय म्हणतात, आधी तुम्ही करा, करून याची अनुभूती घ्या. मग काय करायला सांगितलंय त्यांनी अखंड नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. आणि अखंड नामस्मरण ही एक क्रिया आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी जीही आपण क्रिया करतो तिला म्हणतात क्रिया योग. आणि नामस्मरण करणं ही एक क्रिया आहे. आणि तुम्हाला सांगतो, काहीच न करणं ही सुद्धा क्रिया आहे. काहीच न करणं, काही न करता सुद्धा आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. कारण भगवंत तर आपल्याला प्राप्तच आहे. पण हाच भगवंत आहे हे आपल्याला समजत नाही. आणि आपले सद्गुरू आपल्याला ते दाखवून देतात. चराचरात परमेश्वर पाहण्याची दृष्टी ते आपल्याला प्रदान करतात. नुसतं टेप रेकॉर्डरवर गणात बोते, गणात बोते, गणात बोते, सबका मालिक एक, श्रद्धा और सबुरी. टेप रेकॉर्डरवर लावून दिलं, टेप रेकॉर्डरवर, तर याच्याने होत नाही विषय. चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी.
गण गण गणात बोते, म्हणजे चराचरात परमेश्वर बघण्याची बुद्धी, हे ज्ञान, हे आपल्याला गजानन महाराजांनी दिलं खरं. पण आपण आत्मसात केलं का? आपण ऐकतो, आपण म्हणतो, आपण घरात ते टेप रेकॉर्डरवर लावतो, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऐकत राहतो. अरे हो, पण जेव्हा शत्रू तुझ्या समोर येतो, त्या शत्रूमध्ये तुला परमेश्वराचा अंश दिसतो का? त्या शत्रूच्या शत्रुत्वामध्ये तू भगवंताला पाहतो का? जर कोणी आरे म्हटलं तर तू त्याच्यावर कारे म्हणून सुटतो का? याचं आत्मपरीक्षण स्वतःशी करणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणून मला सद्गुरू भेटेल का? अरे सद्गुरू हे तत्व आहे. सद्गुरू हे तत्व आहे. सद्गुरू ही व्यक्ती नाही, ती शक्ती आहे. आणि ती कायम तुमच्या सोबत आहे. कायम तुमच्या सोबत आहे ती शक्ती, कायम तुमच्या सोबत. मग एक व्यक्ती म्हणून सद्गुरू करणं, जिवंत सद्गुरू करणं, काय गरज आहे त्याची? अरे तुझ्यातला जो अहंकार आहे, तू कोणासमोरच नम्र होत नाही, कोणाच्याही चरणांवर झुकत नाही. म्हणून म्हणून एक दगड का असे ना त्याला गुरु मानतोस. आणि दगड गुरु मानणं सोपं आहे, कारण दगड म्हणत नाही हे चूक की बरोबर, आपण जे म्हणू तेच बरोबर, म्हणून लोक दगडाला गुरु करतात. ते मूर्ख आहेत. जिवंत गुरु कर, कारण तो जिवंत गुरु तुझं चुकलं तर तुझा कान धरू शकेल. म्हणून जिवंत गुरुची आवश्यकता आहे. म्हणून जिवंत गुरुची आवश्यकता आहे. असाच एक शिष्य होता, आणि त्या शिष्याला वाटलं की एखाद्या गुरुची सेवा करावी आणि आपणही आपलं आत्मकल्याण साधावं. तो गुरुच्या घरी गेला. त्याने तन मन धनाने बरेच वर्ष सेवा केली. सद्गुरूचं पाणी भरायचा, सद्गुरूचे पाय चेपून द्यायचा, सद्गुरूचं पूजेचं सगळं सामान आणून व्यवस्थित ठेवायचा, मंदिराची झाडपूस स्वच्छता करून टाकायचा. त्याला वाटलं आज ना उद्या आपल्यावर गुरुची कृपा होईल आणि गुरु आपल्याला भगवंताचं दर्शन घडवतील, नामस्मरण देतील. कारण पहिली स्टेप आहे गुरु मंत्र, गुरु दीक्षा घेणं. आता त्याच्या मनात भाव असा होता की आज ना उद्या माझी सेवा बघून माझे सद्गुरू मला मंत्र दीक्षा देतील. आणि तो वाट पाहत होता. दिवस गेलेत, महिने गेलेत, वर्ष गेलेत. त्याला आता कधी देतील बाबा? शेवटी एक दिवस त्याने ठरवलं, महाशिवरात्री आता रविवारी आलीच आहे, महाशिवरात्रीचा दिवस होता, आणि त्याने ठरवलं की आज आपल्या सद्गुरूंना आपण स्वतः सांगायचं. इतके दिवस मी वाट बघितली, पण सद्गुरूंनी काही मला अजून मंत्र दीक्षा दिलेली नाही. मी माझ्या सद्गुरूंना स्वतःच काहीतरी मागणार की तुम्ही मला असं काहीतरी द्या की जेणेकरून माझं कल्याण होईल. असं त्याने ठरवलं. नदीवर गेला, आंघोळ पांघोळ करून आला, आणि एकदम शुचिरभूत होऊन फ्रेश मूड मध्ये सद्गुरूंच्या जवळ गेला. महाशिवरात्रीचाच दिवस होता, आणि सद्गुरूंच्या चरणांवर नतमस्तक होऊन तो म्हटला, गुरुदेव, गेल्या 10 वर्षापासून मी तुमची सेवा करतोय. तन मन धन तुमच्या चरणांवर माझं समर्पित आहे. तुम्ही माझ्या सेवेवर तुम्ही खुश तर आहात ना? गुरुदेव हसलेत आणि म्हटलेत, हो, का नाही. तुझ्यासारखी सेवा खरंच खूपच कमी लोकांच्या भाग्यात असते, आणि तू माझी खरोखर इमानदारीने सेवा केलेली. मग मला काहीतरी द्या ना, सेवेचं फळ मला काहीतरी द्या ना. सद्गुरू पण खुश झालेत. सद्गुरूने त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याचं डोकं कुरवाळलं, आणि त्याला जवळ घेऊन, सुचिरभूत तर तो झालेलाच होता, भगवंताच्या समोर घेऊन गेलेत. आणि त्याला, चल म्हणे, मी तुला आज नामदीक्षा देतो, तुला मी आज मंत्र दीक्षा देतो. शिष्य अगदी खुश झाला. तो मस्त शेजारच्या दुकानात गेला, नारळ, पेढे, अगरबत्ती वगैरे सगळं घेऊन आला, आणि आज मला मंत्र दीक्षा मिळणार आहे. सद्गुरू मला काहीतरी मंत्र देतील, आणि त्या मंत्राने माझं आत्मकल्याण होईल. या आनंदात तो नाचतच आला, आणि त्या पूजाघरात बसला. सद्गुरूंची मनोभावे पूजा केली. सद्गुरूने पुन्हा त्याच्या मस्तकावर हात ठेवला, आणि त्याला मंत्र दीक्षा दिली, आणि नामस्मरण करायला सांगितलं. अखंड नामस्मरण कर, राम 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 राम. त्यांनी हे सगळं सांगितलं, आणि शिष्याचा चेहरा एवढाच झाला. राम, हे तर मला ऑलरेडी माहिती होतं.
10 वर्ष मी या सद्गुरूंची सेवा केली आणि मला रामनामाची दीक्षा दिली. त्याचा त्याचा चेहरा एवढा एवढाच झाला. तो काही खुश नव्हता. कारण तो राम शब्द त्याने खूप वेळा ऐकलेला होता, खूप वेळा उच्चारला होता. त्याला अख्खं रामायण पाठ होतं. आणि मग हीच मंत्र दीक्षा घेण्याकरता मी 10 वर्ष तरफडलो का, असा भाव त्याच्या मनात जागृत झाला आणि त्याचा आनंद कुठल्या कुठे विरून गेला. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव सद्गुरूने ओळखला. पण त्यावेळेस सद्गुरू त्याला काहीच बोलले नाही. तो जिथं राहत होता तिकडे जायला निघाला आणि हिरमोडलेल्या मनाने की आज 10 वर्षाचं फळ मला काय मिळालं, राम नाम. ते तर मला ऑलरेडी माहिती होतं. तो जात असताना त्याला गुराखी भेटले आणि तिथं म्हणायची पद्धत होती, राम राम प्रभूजी. राम यांना पण माहिती राम राम. माझ्या गुरुने राम दिलं, काय विशेष काय केलं, याच्यात काय विशेष झालं. आणि बिचारा अतिशय दुःखी अंतःकरणाने झोपून गेला. पण त्याने विचार केलेला होता की आपण सद्गुरूला या गोष्टीचा जाब विचारायचाच. दुसऱ्या दिवशी सद्गुरूला जाऊन विचारलं आणि 10 वर्षाच्या सेवेचं तुम्ही मला हे फळ दिलं, हे विचारायचं असं मनात पूर्ण घेऊन आला. आणि सद्गुरूंजवळ आल्याबरोबर सद्गुरूने त्याच्या चेहऱ्यावरचा भाव ओळखला आणि तो काही बोलणार याच्या आतच सद्गुरू म्हटलेत, अरे ऐक ना, मला माहिती तू मला विचारायला आलेला आहेस, पण ते विचारायच्या आधी माझं एक काम करशील का. आता याच्या जीवावर आली होती. 10 वर्ष लय राबवून घेतलं तुम्ही मला, आता मला एकही काम करायची तुमची इच्छा नाही, मी माझा जातो, हे तुम्हाला मी सांगायला आलो, असं तो मनात बोलत होता. तुम्ही मला काय दिलं 10 वर्षाच्या सेवेचं फळ, राम काय दिलं तुम्ही मला, असं तो मनात बोलत होता. पण तरी त्याचं दुसरं मन, चांगलं मन म्हटलं, जाऊ द्या, एवढे 10 वर्ष आपण सेवा केलेली आहे, हे शेवटचं एक काम म्हणतायत सद्गुरू, तर आपण करून तर घेऊ. ठीक आहे म्हणे, जो आज्ञा, असं म्हणून त्याने सांगा काय काम आहे. त्या गुरूंनी त्यांच्या झोळीतला एक चकचकीत दगड काढला आणि तो दगड त्याच्या हातावर दिला. चकचकीत दगड होता, चमकत होता. आणि तू बाजारात जा आणि विकायचा नाही म्हणे, फक्त याचं मूल्य विचारू नये आणि जास्तीत जास्त याचं मूल्य किती होतं हे मला तू संध्याकाळी सांग. गेला अख्खा दिवस गेला असं म्हणून. पण ठीक आहे, सद्गुरूने सांगितलेली आज्ञा, गुरु आज्ञा प्रमाण असं मानून तो निघाला. पहिले त्याला भाजीपाल्याचं मार्केट लागलं. कांदे, वांगे, लसूण सगळं तिथं विकणारा माणूस होता. त्याला दाखवला, बाबा चमकणारा दगड माझ्याकडे, हा घेशील का तू. दगड घेऊन मी काय करू, मी हे विकायला आलेलो आहे. नाही पण तरी मला माझ्या सद्गुरूने विकायला सांगितलेलं आहे म्हणे. जर सद्गुरूने सांगितलंय, बर ठीक आहे म्हणे, मग असं कर, हा दगड ठेवून जायचं, माझं तराजूमध्ये वजनासाठी कामात पडेल. तू 2 किलो वांगे आणि 2 किलो गवार घेऊन जा. 2 किलो वांगे आणि 2 किलो गवार. बर, मग तो नाही ठीक आहे, कमी किंमत आहे म्हणे. मग तो दुसरीकडे गेला. तो कापड मार्केट होतं, कापड दुकानात गेला आणि तिथं त्याने तेच सांगितलं की हे माझ्याकडे हा दगड आहे, हा विकायला आलेलो आहे मी, माझ्या सद्गुरूने मला सांगितलेलं आहे. अरे इथं मी कापड विकतो, इथं दगड विकत घ्यायला नाही बसलेलो मी. अहो नाही, तुमच्या कामात पडेल, कुठे तुम्हाला लागेल. चमकदार आहे, जरा नक्षीदार दिसतोय, घरात डिझाईन म्हणून कामात येईल म्हणून, मी कुंडीत ठेवून देईल, 1000 रुपये देतो म्हणे. 1000 रुपये. कापड दुकानवाल्याने त्याची किंमत केली 1000 रुपये. दिसायला आकर्षक आहे, चमकतोय, ठीक आहे, माझे पोरं खेळतील. तो म्हण ठीक आहे, राहू द्या म्हणे. मग तो सराफा बाजारात गेला. एका पहिल्या छोट्याशा दुकानात गेला. त्या दुकानात विचारलं की बाबा, हा चमकणारा दगड मला विकायचा आहे. त्याने बघितलं, त्याने ओळखून घेतलं की अरे हा तर हिरा आहे, पण या मूर्ख माणसाच्या हातात कस काय दिसतो, याला दगड म्हणतोय हा. तो चमकणारा दगडच वाटतोय म्हणे, तो हिरा आहे की नाही काही गॅरंटी नाही वाटत आहे म्हणे मला, पण तरी तुला 1,00,000 रुपये देतो म्हणे. 1,00,000 ठीक आहे, जरा मोठ्या दुकानात जाऊ. अजून मोठ्या दुकानात, मोठ्या सराफा बाजारात गेला, मोठ्या. आणि सराफा बाजारात त्या सराफाने बघितलं आणि त्याने बघितल्याबरोबर
याचं काय मूल्य होईल विचारलं तर तो म्हटला की माझं अख्खं दुकान मी तुला देतो, अख्खं दुकान, या दुकानाचा जेवढा माल आहे हा सगळा घेऊन जा, पण हा दगड मला दे, कारण हा अमूल्य आहे, हा अमूल्य आहे. आता गुरुने सांगितलं होतं विकायचा नाही, फक्त मूल्य विचारून यायचं. संध्याकाळी आला आणि गुरुंना सांगितलं की काय काय झालं, सगळी स्टोरी सांगितली. पहिलं मूल्य काय होतं? हा हा 2 किलो गवारच्या शेंगा आणि 2 किलो वांगे, बस. दुसरं मूल्य 1000 रुपये, तिसरं मूल्य 1,00,000 रुपये आणि चौथं मूल्य अख्खं दुकान, अमूल्य. अमूल्य दगड तोच होता, विकणारा पण तोच होता. आता विकत घेणारा मात्र वेगवेगळा होता. आता हे जे मूल्य आहे हे ठरवणारा जो खरा पारखी आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, त्याच्यातच त्याचं परिवर्तन होऊ शकतं. आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे बाळा. म्हटलं राम नाम सगळीकडे आहे, पण राम हा बीज मंत्र आपल्याला आपल्या गुरु परंपरेतून मिळालेला आहे. जेव्हा हा राम शब्द तू तुझ्या श्वासांमध्ये गुंफशील, जेव्हा तू याला अखंड अखंड राम 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 राम, अरे जटायू जटायू तरुण गेला, वाल्याचा मरा 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 म्हणत राम 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 राम, वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी होऊन गेला. तर तुझंही कल्याण ह्याच नामस्मरणात आहे. तू या नामस्मरणाचा स्वीकार कर, अंतःकरणात त्याला ठसव, मग त्याचा अनुभव घे. चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी. तुझं अंतःकरण शुद्धच आहे, पण हा गुरु परंपरेतून मिळालेला हा नाम मंत्र जेव्हा तू अखंड जपशील, तेव्हा बघ मग तुझ्यात काय चमत्कार होतो. आणि त्या शिष्याचे खाडकन डोळे उघडले. आणि म्हणून सद्गुरू आपल्याला नाम मंत्र काय देतात, तो शब्द, तो शब्द त्याचा लिटरली मिनिंग मागे जाऊ नका, तुम्ही अडकून पडाल. तो जसा आहे तसा अंतःकरणात धारण करा, कारण तो शब्द शब्द नाही, ती शक्ती आहे. तिच्या मागे गुरु परंपरेचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करतो. असं ट्रान्सफॉर्मेशन, असा बदल तुमच्यामध्ये घडावा. तुम्हाला सद्गुरूची प्राप्ती होऊन, नाम दीक्षा प्राप्ती होऊन, तुम्हाला त्या महद महद भाग्याचा उदय होऊन त्या जगत नियंत्या परमेश्वराच्या शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव यावा. यालाच म्हणतात सेल्फ रिअलायझेशन, यालाच म्हणतात एनलायटनमेंट, यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार. आणि तुम्ही त्या आत्मसाक्षात्काराचे धनी व्हावे, या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.